अमरावती मनपा शाळेतील वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर आणि वह्यांचे वाटप कार्यक्रम 5 ऑगस्टला घेण्यात आला। चपराशीपुरा येथील मनपा उच्च उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक 6 मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या शाळेतील वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना मनपा शिक्षण सभापती आशिष गावंडे, नगरसेवक बबलू शेखावत, मनपा शिक्षणाधिकारी डॉक्टर अब्दुल जाकीर यांच्या हस्ते दप्तर वह्यांचे वाटप करण्यात आले। दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला शाळा सुरू झाल्यावर मनपाच्या वतीने दप्तर वह्यांचे वाटप करण्यात येते। मात्र यावर्षी सुद्धा कोरोनाचे सावट न संपल्याने हा उपक्रम ऑगस्ट महिन्यात घेण्यात आला। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जाकिया सुलताना, मोहम्मद हनीफ, अन्सार अहमद, शाह हमजा, मोहम्मद नाझीम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बेबी कौसर सह परिसरातील मोहम्मद आफ्ताब उपस्थित होते। नमस्कार। आज अमरावती महानगरपालिकेची शाळा क्रमांक 6 जी उर्दू मीडियम आहे चपराशीपुरा या ठिकाणी स्थित आहे। या ठिकाणी आज शाळेच्या माध्यमातून एक सुंदरसा कार्यक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना काही पुस्तके आणि दप्तरे वितरित करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये शिक्षणाधिकारी डॉक्टर अब्दुल राझिक सर आणि मी या ठिकाणी उपस्थित होतो। शाळेची या ठिकाणी पाहणी केली। पाहणीच्या दरम्यान बऱ्याचशा ठिकाणी अस्वच्छता दिसून आली, ज्यासाठी या प्रभागाचे स्वास्थ्य निरीक्षक यांना भ्रमणध्वनीद्वारे मी संपर्क केला। त्यांना इथे बोलवून घेतलं आणि इथली सर्व अस्वच्छता दाखवली। अस्वच्छता 2 दिवसात पूर्णपणे साफ करून घेण्यास सांगितले। 2 दिवसानंतर जर साफसफाई नाही झाली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं सुद्धा त्यांना सुचवले। काही ठिकाणी रिपेअरिंग्सची आवश्यकता आहे शाळेमध्ये, त्याचीसुद्धा पाहणी केली आणि तीसुद्धा रिपेअरिंग आपण करणार आहोत। या शाळेमध्ये मागच्या महिन्यात मी जेव्हा आलो होतो तेव्हा असं समजलं होतं की या ठिकाणी चोरी झालेली आहे। तेव्हा तातडीनं या शाळेमध्ये म्हणजे याच परिसरात 2 शाळा आहेत, 13 नंबर मराठी शाळा आणि 6 नंबर उर्दू शाळा। दोन्ही ठिकाणी CCTV कॅमेरे लागलेले आहे, ज्याच्यामुळं पूर्ण परिसराचं सर्व्हेलन्स होईल। आणि माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता की RSPची एक सुंदर इमारत, जी मागच्या महिन्यामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा अतिशय निकृष्ट दर्जाची होती, परंतु आता सुंदर इमारत आपल्यासमोर दिसत आहे। ही RSPची जी इमारत आहे ही पूर्ण जिल्ह्यामधलं एक सेंट्रल ऑफिस राहणार आहे आणि आपल्या मनपातर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आपण या ठिकाणी या RSPच्या माध्यमातून राबवणार आहोत, ज्या माध्यमातून अमरावती शहरामध्ये जे पोलीस विभाग आहे, पोलीस विभागामध्ये जो ट्रॅफिक विभाग आहे, ट्रॅफिक विभाग जी अमरावती शहरातली वाहतूक सांभाळतो, त्या वाहतूक सांभाळण्यामध्ये मनपातर्फे सुद्धा आपण त्यांना मदत करणार आहोत। हा उपक्रम लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होणार आहे। ही माहिती मी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपल्याला देतो। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।